राष्ट्रीय बाल दिनाच्या उद्या होणाऱ्या बालदिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मूल सर्वात जास्त आनंदी, सुखी आणि सुरक्षित कुठे होत असेल असा जर प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारला तर तुम्ही एकच उत्तर द्या की हे मूल आपल्या आई बाबांबरोबर, आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात, आपल्या नातेवाईकांबरोबरच जास्त आनंदी आणि सुखी राहू शकतो. म्हणूनच तर आजूबाजूला आपण जेव्हा गाड्यांमधून जात असतो, मुलांना, आजूबाजूच्या वावरणाऱ्या मुलांना पाहत असतो, तेव्हा ती मुलं ही आडोशालाच कुठेतरी असतात, पण आपल्या आई बाबांबरोबर, आपल्या आईच्या कुशीत इतका आनंदी आणि इतके सुखी आपल्याला दिसतात. कारणच त्याचं मुळात ते आहे की कुटुंबातच मूल हे सुखी आणि समृद्ध आणि सुरक्षित राहू शकतं. पण अशी अनेक मुलं आहेत की जी मुलं ही संस्थांमध्ये राहतात, ती अनाथालयात राहतात आणि ती यंत्रणा जी त्यांच्या संबंधातले निर्णय घेणारी असते त्यांना खूप प्रयत्नपूर्वक सांगत असतात की आम्हाला आई बाबा द्या, आम्हाला घरी जाऊ द्या, आम्हाला घरामध्ये राहू द्या. पण काही कारणवश, काही वेगवेगळ्या अडचणींमुळे कदाचित या सगळ्या यंत्रणांना, या मुलांना कुटुंब देता येणं शक्य होत नाही. पण मी आज उद्या होणाऱ्या बालदिनाच्या बालदिन जो उद्या आहे त्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की जिथे जिथे अशा कुटुंबात एक मूल आहे, दोन मुलं आहेत आणि तिथे मुलाचा सांभाळ चांगल्या पद्धतीने होऊ शकणारी व्यवस्था जर घरी आहे, एक छान प्रेमळ आणि मातृत्व असणारी आई आहे, बाबा आहेत, असे सगळे जर असतील तर तिथे या सगळ्या संस्थांमधल्या मुलांना, ज्याने कायद्याच्या अखत्यारीत सांगितलंय की 6 ते 18 वयोगटातली मुलं ही कुटुंबात जाऊ शकतात, जी कुटुंबात जाणं योग्य आहेत, त्यांची कायद्याच्या दृष्टीने एक चांगली स्क्रुटिनी करून, त्यांना प्रमाणित करून जर अशी कुटुंब आली पुढे आणि त्यांनी जर अशा मुलांना स्वीकारायचं ठरवलं तर मला असं वाटतं जसं भगवान श्रीकृष्ण हा यशोदा आणि नंदाकडे राहिला आणि पुढे तो इतका बहुआयामी झाला कारण यशोदेने आणि नंदाने त्याला अशा प्रकारचे संस्कार दिले की जिथे त्याला लाड आणि त्याला ठराविक ठिकाणी धाक या दोन्ही गोष्टी दिल्या आणि त्याचं सगळं एक उत्तम उदाहरण हे आपल्याला श्रीकृष्णाच्या माध्यमातून बघायला मिळालं. मला असं वाटतं असे यशोदानंद, असे कण्व ऋषी ज्यांनी शकुंतलेचा सांभाळ केला, असे सीतेचे वडील जनक राजा, असे अनेक आपल्या समोर उदाहरणं आहेत पुराणातली की ज्याच्यामध्ये हे सगळं सहज शक्य होतं. तिथे समाजाची चांगली स्वीकारार्हता होती या सगळ्या मुलांना त्यांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने. तर मला असं वाटतं या अनाथ मुलांच्या संबंधात हा विचार पुढे व्हावा आणि अशी अनेक कुटुंब आपल्या समाजात आहेत की जी म्हणतायत, आम्हाला अनेक फोन या संबंधात येतात की जे म्हणतात की आम्हाला मुलं हवी आहेत, आम्हाला त्या मुलांचा चांगला सांभाळ करायचा आहे, चांगले त्यांना संस्कार द्यायचे. तर अशा कुटुंबांनी, अशा परिवाराने पुढे यावं आणि प्रतिपालकत्व योजना म्हणजे फॉस्टर केअर सर्व्हिसेसच्या संबंधात त्यांनी हा सगळा विषय आमच्याकडून समजून घ्यावा आणि पुढे येऊन अशा मुलांना अस्थायी रूप से गोदी देणे का प्रावधान म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपाचं पालकत्व स्वीकारण्यासाठी पुढे यावं आणि त्यांनी या प्रतिपालकत्व योजनेचा लाभ घ्यावा आणि आमच्या मुलांचं जे आयुष्य आहे ते सुखी, समृद्ध आणि संपन्न करावं अशी एक माझी आवाहन करणारी गोष्ट तुमच्या समोर आज सगळ्यांना मांडते आहे. मी बालदिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. पण या बालदिनाच्या निमित्ताने या गोष्टीचा जरूर तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि प्रतिपालकत्व योजना म्हणजे फॉस्टर केअर सर्व्हिसेसला समाजात स्थान देण्यासाठी आमच्या स्वनाथ फाउंडेशनने जे चालवलेलं अभियान आहे त्या अभियानात सामील व्हा. थँक्यू व्हेरी मच.